अर्धा किलो आपण चिकन घेतलंय. चिकनचा रस्सा बनवायचा आपल्याला. तर त्याच्यासाठी आपण चिकन पहिल्यांदा मॅरिनेट करून ठेवूया. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा भरून लाल तिखट आणि हा अर्धा लिंबू घेतलाय, त्याचा रस पिळायचा आहे. आता हे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. चिकनला मी लाल तिखट, हळद, मीठ लावून घेतलं आपण. आता अर्धा तास ठेवायचं. जर तुमच्याकडे टाईम असेल जास्ती तर 1-2 तास पण ठेवू शकता तुम्ही. आणि मग नंतर रस्सा बनवायला घेऊया आपण. लेग पीसला आपण असा डीप कट दिलेला आहे. हे बघा असा. चिकन रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे. 3 मीडियम कांदे जाडेच कापून घेतले. 1 मोठा टोमॅटो जाडा कापून घेतलाय. कोथिंबीर लागेल. हिरव्या मिरच्या अशी चीर देऊन कापले. 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. लसणीच्या 8-10 पाकळ्या घ्यायच्यात आणि 1 इंच आलं. नंतर 1 तमालपत्र आहे. चक्री फूल अर्ध घेतलंय. मसाला वेलची 1, हिरवी वेलची 2, लवंग 4 आणि दालचिनी. नंतर हिंग पाव चमचा, भाजलेलं जिरा पावडर 1 चमचा, धने जिरा पावडर 2 चमचे, या चमच्याचंच माप घेतलंय. हळद अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा, मीठ चवीनुसार, काश्मीरी मिरची पावडर 1.5 चमचा घेतली आहे, जिरं अर्धा चमचा, कसुरी मेथी या चमच्याने 2 चमचे भरून घेतले. आता आपण सुरुवात करूया रेसिपीला. फोडणीसाठी आपण ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे. नंतर हे जे चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे ते पण आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं हलकंसं. आता 1 तास झालेला आहे. आपण आता फ्राय करून घेऊया. आता आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन हा खडा मसाला सगळा आणि हे सगळं कांदा, टोमॅटो, आलं, लसूण वगैरे हे सगळं छान परतून घ्यायचंय. थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून पेस्ट बनवून घ्यायची. कांदा, लसूण, आलं, मिरची वगैरे, अख्खा गरम मसाला सगळं साहित्य आपण तेलात छान परतून घेतलंय. व्यवस्थित बघू शकता तुम्ही किती छान परतलंय. आणि गरम आहे म्हणून थोडंसं मी अर्धा कप पाणी ओतलंय. पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची, पेस्ट बनवून घ्यायची. हे बघा 1 तास झालाय. आपण चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. आता आपण हे चिकन पीसेस फ्राय करून घेऊया. गॅसची फ्लेम हाय करते. थोडं हलकंच आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. बस एवढंच करायचं. आता आपण काढून घेऊया. आता असेच आपण बाकीचे पण फ्राय करून घेऊया पीसेस. हे बघा दुसरे पीसेस होते बाउलमध्ये, ते आपण छान फ्राय करून घेतले आणि असे गाळणीवर ठेवले की कसं तेल निघून जातं, म्हणून असे ठेवायचे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. चिकन आपण फ्राय करून घेतलं आणि जे तेल शिल्लक होतं ते मी गाळून घेतलंय. तेच आपल्याला वापरायचं आहे फोडणीसाठी. मोठे 2 चमचे तेल आहे. हिंग, कढीपत्ता. आता हा जो आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे, मिक्सरला वाटून घेतलेला आहे, तो टाकूया. गॅसची फ्लेम हाय करून एकदम छान परतून घ्यायचं आहे. 2-4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर चिकन टाकायचं आपल्याला. गॅसची फ्लेम लो करून हे चिकनचे पीसेस टाकून घेऊया. गॅसची फ्लेम हाय केली आहे. आता व्यवस्थित एकदम परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून चांगला मसाला शिजू द्यायचा आहे 5 मिनिटासाठी. नंतर पाणी ओतायचं आहे. मसाल्यामध्ये चिकन टाकून आपण झाकण ठेवलेलं 2-4 मिनिटांसाठी. आता आपण हे बाकीचे मसाले आहेत ते टाकून घेऊया. थोडंसं परतून घेऊया. आता हे बाकीचे मसाले टाकून घेऊया. धने जिरं पावडर, हळद, भाजलेली जिरं पावडर, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर. आपण मगाशी पण मीठ टाकलं आहे मॅरिनेट करताना, तेव्हा आपण आता अर्धा चमचा टाकूया. टेस्ट बघून नंतर हवं असेल तर टाकू शकतो. कसुरी मेथी. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्याला किती हवं तसं पाणी घालून, रस्सा किती घट्ट पातळ हवा त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घेऊया. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान शिजवून घ्यायचा आहे रस्सा. आपला रस्सा तयार झाला आहे. हे बघा किती छान कलर आला आहे, मस्त एकदम. तरी बघा काय सुंदर आली आहे. आता आपण गॅस बंद करूया
लो फ्लेमवर 15 मिनटं शिजवून घेतलाय रस्सा. गॅस बंद करूया.